नमस्कार पशुपालक मित्रांनो, ऑल अबाउट ॲनिमल्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही छोटे रवंत करणारे प्राणी म्हणजेच शेळी आणि मेंढी यांचे मांस, दूध आणि लोकर याचा व्यवसाय करू इच्छिता, कुक्कुटपालन, वराह पालन असा व्यवसाय करू इच्छिता, पशुधनाच्या वंशावळीमध्ये सुधारणा करण्याचा व्यवसाय करू इच्छित असाल, पशुखाद्य, चारा उत्पादन व्यवसाय, वैरण प्रक्रिया युनिट अशा पशुपालनाशी संबंधित व्यवसाय करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान 2021-22 पासून पशुपालक, शेतकरी, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक संघटना, शेतकरी सहकारी संस्था, संयुक्त दायित्व गट, सहकारी डेअरी किंवा खाजगी संस्था, स्टार्टअप उद्योजक तसेच पशुसंवर्धन विषयक व्यवसाय करणारे शेतकरी यांच्यासाठी 50% अनुदानावर विविध योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. हे अभियान 3 महत्त्वपूर्ण उपघटकांवर आधारित आहे, ज्याच्यामध्ये पहिला घटक आहे पशुधन व कुक्कुट वंश सुधारणा. या अभियानांतर्गत ग्रामीण कुक्कुटपालनातून प्रजाती विकासद्वारे उद्योजकता विकास करणे यासाठी पशुपालकांना 50% अनुदानावर कमीत कमी 1000 देशी पक्षी संगोपन आणि अंडी उबवणी केंद्र याची स्थापना करण्यासाठी तुमच्या प्रकल्पानुसार 25 लाखापर्यंत अनुदानाची रक्कम पशुपालकांना मिळू शकते. यामध्ये शेडचे बांधकाम, त्याचसोबत इन्क्युबेटर, हॅचर, जनरेटर, इलेक्ट्रिक ब्रूडर, चिक्स फीडर, ड्रिंकर यासारख्या अनुषंगिक बाबींसाठी अनुदान दिले जाते. या प्रकल्पासाठी लागणारी 50% रक्कम ही पशुपालकाने बँकेकडून किंवा स्वतः उभारायची आहे. यामधील ग्रामीण कुक्कुटपालनातून प्रजाती विकासाद्वारे उद्योजकता विकास या योजनेचे उद्दिष्ट म्हणजे असंघटित ग्रामीण कुक्कुटपालन क्षेत्राला संघटित क्षेत्रात आणणे, शाश्वत पद्धतीने ग्रामीण पोल्ट्री क्षेत्रात उद्योजकतेला प्रोत्साहन देणे, फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजची स्थापना करणे, भिन्न पर्यायी अपारंपरिक कमी किमतीच्या आहाराला लोकप्रिय करणे, अंडी उत्पादन करणे याकरिता लेअर पक्ष्यांची पॅरेंट फार्म स्थापन करणे, उबवणुकीची अंडी पिल्ले तयार करण्यासाठी ग्रामीण स्तरावर हॅचरी तसेच 4 आठवड्यापर्यंतच्या पिल्लांचे संगोपन करून तलंग गट तयार करणे आणि मदर युनिटची स्थापना करणे. जे उद्योजक फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज स्थापित करण्यासाठी सक्षम असतील त्यांच्यावर या योजनेमध्ये भर दिला जातो. केंद्र सरकार किमान 1000 पॅरेंट लेअरसह पॅरेंट फार्म, ग्रामीण हॅचरी आणि मदर युनिटची स्थापना करणे यासाठी प्रकल्प खर्चासाठी 50% भांडवली अनुदान देणार आहे. उद्योजक पात्र घटकांनी उर्वरित रक्कम बँक कर्जाद्वारे वित्तीय संस्था किंवा स्वतः उभारायची आहे. पॅरेंट फार्म मध्ये ठेवलेले पक्षी हे लो इनपुट तंत्रज्ञान लेअर पक्षी किंवा अशा प्रकारचे लेअर पक्षी असतील जे मुक्त संचार व्यवस्थापन प्रणालीमध्ये टिकून राहतील. केंद्रीय कुक्कुटपालन विकास संस्था, केंद्रीय कुक्कुट संशोधन संस्था, कुक्कुट संशोधन संचालनालय आणि राज्य पशुवैद्यकीय विद्यापीठे आणि हमी उत्पादनाचे प्रमाणपत्र असलेल्या इतर खाजगी संस्था उद्योजकांना पक्षी पुरवठा करण्यास पात्र असतील. यात पुढील यादीमध्ये दिलेल्या कमी इनपुट तंत्रज्ञानाच्या पक्ष्यांची यादी आपण पाहू शकता. या योजनेकरिता पात्र संस्था ज्यामध्ये खाजगी उद्योजक, वैयक्तिक किंवा स्वयंसहायता बचत गट, शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी सहकारी संस्था, संयुक्त दायित्व गट आणि कलम 8 अंतर्गत स्थापन झालेल्या कंपन्या. योजनेचे स्वरूप: एका प्रकल्पाकरता एकूण प्रकल्प खर्चाच्या 50% अनुदान, जास्तीत जास्त 25 लाखापर्यंत अनुदान दिले जाईल. एका प्रकल्पाकरता एकूण प्रकल्प किमतीच्या कमीत कमी 15% उद्योजक अथवा उद्योजक संस्थेने स्वहिस्सा म्हणून खर्च करायचा आहे. नुकत्याच झालेल्या अमेंडमेंट प्रमाणे किमान 10% स्वहिस्सा भरणे आवश्यक आहे आणि उर्वरित रक्कम बँकेकडून कर्ज स्वरूपात घ्यायची आहे. त्यानंतर उरलेले 50% ही रक्कम अनुदान असेल. प्रत्येक युनिटसाठी जास्तीत जास्त 25 लाख अनुदान असेल आणि हे 2 समसमान हप्त्यांमध्ये दिले जाईल. बँक किंवा वित्तीय संस्थेने लाभार्थीला कर्जाचा पहिला हप्ता जारी केल्यानंतर राज्य अंमलबजावणी एजन्सीद्वारे त्याची पुष्टी केल्यानंतर पहिला हप्ता सिडबी द्वारे शेड्यूल बँक किंवा एनसीडीसी इत्यादी वित्तीय संस्थांना आधीच दिला जाईल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्य अंमलबजावणी एजन्सीद्वारे प्रमाणित केल्यानंतर सिडबी द्वारे दुसरा हप्ता जारी करण्यासाठी लाभार्थी पात्र असतील. स्वयं वित्त पुरवठा किंवा स्वहिस्सा प्रकल्पाच्या बाबतीत ज्या बँकेत उद्योजक पात्र घटकाचे खाते आहे त्या बँकेद्वारे प्रकल्पाचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. 50% अनुदानाचा पहिला हप्ता सिडबी द्वारे कर्ज देणाऱ्या बँकेत प्रदान केला जाईल जिथे लाभार्थ्याचे खाते असेल. जेव्हा लाभार्थ्याने पायाभूत सुविधांसह प्रकल्पासाठी 25% खर्च केला असेल आणि राज्य अंमलबजावणी एजन्सीद्वारे त्याची पडताळणी केली जाईल तेव्हाच अनुदान दिले जाईल. उर्वरित 50% अनुदानाची रक्कम प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आणि राज्य अंमलबजावणी समितीद्वारे सत्यापित केलेल्या सिडबीद्वारे प्रदान केली जाईल. उद्योजकता प्रकल्पांतर्गत स्वयं वित्त पोषण म्हणजे स्वहिस्सा या प्रकारे लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या उद्योजक किंवा पात्र घटकांना
समर्थनासाठी मागणी केलेल्या अनुदानाच्या किमतीच्या पलीकडे प्रकल्पाच्या उर्वरित खर्चासाठी 3 वर्षासाठी वैध शेड्यूल बँककडून बँक गॅरंटी प्रदान करणे आवश्यक असणार आहे। तसेच बँक गॅरंटीची एक प्रत आणि घोषणापत्र अर्ज सादर करताना ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे। लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांच्या आवश्यक पात्रता यामध्ये पात्र लाभार्थ्यांनी एकतर प्रशिक्षण घेतलेले हवे किंवा प्रकल्पाचे व्यवस्थापन आणि चालवण्यासंबंधित त्यांच्याकडे पुरेसा अनुभव असलेला पाहिजे। पात्र घटकांना वित्तीय संस्था किंवा बँकेकडून कर्ज मंजूर झालेले असावे किंवा ज्या बँकेने खाते धारण केले आहे त्या बँकेद्वारे प्रकल्पाच्या वैधतेसाठी मूल्यांकनासह शेड्यूल बँकेकडून बँकेची हमी ही गरजेची आहे। लाभार्थी किंवा पात्र घटकांकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे किंवा प्रकल्प स्थापन केले जाईल तेथे जमीन भाडे तत्वावर असावी आणि लाभार्थ्याकडे केवायसी साठी लागणारी सर्व आवश्यक वैध कागदपत्र असावी। याच उपअभियानांतर्गत ग्रामीण शेळी मेंढी पालनातून प्रजाती विकासाद्वारे उद्योजकता विकास या कार्यक्रमासाठी नवीन अद्ययावत अमेंडमेंट प्रमाणे पात्र संस्थांना शेळ्या व मेंढ्यांचे 1 युनिट किमान 100 मादी अधिक 5 नर व त्याच्या पटीत कमाल 500 मादी आणि 25 नर यापर्यंत ठेवता येईल व त्या अनुषंगाने 50% अनुदानाची कमाल मर्यादा खालीलप्रमाणे राहील। 100 मादी व 5 नर यासाठी 10 लाख, 200 मादी अधिक 10 नर यासाठी 20 लाख, 300 मादी अधिक 15 नर यासाठी 30 लाख, 400 मादी अधिक 20 नर यासाठी 40 लाख, 500 मादी अधिक 25 नर यासाठी 50 लाख असा गट स्थापन करण्यासाठी 50% भांडवली अनुदान, पशुपालकांच्या प्रकल्पानुसार 50 लाखापर्यंत अनुदानाची रक्कम मिळणार आहे। ज्यामध्ये अनुदानासाठी पात्र असणाऱ्या गोष्टी शेडचे बांधकाम, शेळी किंवा मेंढी अथवा बोकडांची किंवा नर मेंढ्यांची किंमत, ट्रान्सपोर्टेशन, फॉडर कल्टिवेशन, चाफ कटर, मुरघास यंत्र आणि इतर अनुषंगिक बाबी यांचा समावेश असेल। या प्रकल्पामध्ये सुद्धा प्रकल्पासाठी लागणारी 50% रक्कम ही पशुपालकाने बँकेकडून कर्ज स्वरूपात किंवा स्वतः उभारायची आहे। ग्रामीण शेळी मेंढी पालनातून प्रजाती विकासाद्वारे उद्योजकता विकास करणे हे योजनेचे उद्दिष्ट असून पशुपालक, शेतकरी, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक संघटना, शेतकरी सहकारी संस्था, संयुक्त दायित्व गट, सहकारी डेअरी किंवा खाजगी संस्था, स्टार्टअप उद्योजक तसेच पशुसंवर्धन विषयक व्यवसाय करणारे शेतकरी यांना प्रोत्साहन देऊन एकात्मिक ग्रामीण विकासासाठी शेळी मेंढी उत्पादन प्रणाली निर्माण करणे। शेळी मेंढी पालन या असंघटित क्षेत्राचे रूपांतर संघटित क्षेत्रात करून याद्वारे उद्योजकता विकास आणि गुंतवणूक करून फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजची स्थापना करणे। संगोपनाच्या वैज्ञानिक पद्धतींचा म्हणजे पोषण आहार, रोग प्रतिबंधक इत्यादींबद्दल जागरूकता पसरवणे। मेंढ्या आणि शेळी पालनाच्या स्टॉल फीडिंग या मॉडेलला प्रोत्साहन देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे। योजनेचे स्वरूप 50% भांडवली अनुदान 2 हप्त्यांमध्ये रुपये 50 लाखांपर्यंत 2 समान हप्त्यांमध्ये दिले जाईल। बँक किंवा वित्तीय संस्था लाभार्थ्याला कर्जाचा पहिला हप्ता वितरित केल्यानंतर आणि राज्य अंमलबजावणी संस्थांद्वारे त्याची पुष्टी केल्यानंतर उद्योजक किंवा पात्र घटकांच्या खात्यात जमा करण्यासाठी सिडबीद्वारे शेड्यूल बँक किंवा NCDC इत्यादी वित्तीय संस्थांना पहिला हप्ता दिला जाईल। प्रकल्प पूर्ण झाल्यावर व एजन्सीचे तसे प्रमाणपत्र दिल्यावर राज्य अंमलबजावणी संस्थेद्वारे प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याला दुसरा हप्ता देण्यात येईल। स्वयं वित्त पुरवठा किंवा स्वहिस्सा प्रकल्पाच्या बाबतीत बँकेत उद्योजक किंवा पात्र घटकाचे खाते आहे त्या बँकेद्वारे प्रकल्पाचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे। 50% अनुदानाचा पहिला हप्ता लाभार्थीचे खाते असलेल्या कर्ज देणाऱ्या बँकेत सिडबीद्वारे प्रदान केला जाईल। लाभार्थ्याच्या प्रकल्पासाठी आवश्यक पायाभूत सुविधांसाठी 25% खर्च करावायचा आहे आणि राज्य अंमलबजावणी एजन्सीद्वारे त्याची पडताळणी केली जाईल। त्यानंतर 25% अनुदान वितरित केले जाईल। प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आणि राज्य अंमलबजावणी एजन्सीद्वारे सत्यापित केल्यानंतर सिडबी करून 50% अनुदानाची शिल्लक रक्कम दिली जाईल। स्वयं वित्तपोषण मोडमध्ये लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या उद्योजक किंवा पात्र घटकांना समर्थनासाठी मागणी केलेल्या अनुदानाच्या किमतीच्या पलीकडे प्रकल्पाच्या उर्वरित खर्चासाठी 3 वर्षासाठी वैध शेड्यूल बँकेकडून बँक गॅरंटी प्रदान करणे आवश्यक आहे। या योजनेमध्ये जमीन खरेदी, भाडे तत्वावर जमीन, खेळते भांडवल, वैयक्तिक वाहनाची किंमत यासाठी कोणतेही अनुदान दिले जात नाही। याच उपअभियानांतर्गत वराह पालनातून उद्योजकता विकास यासाठी 100 मादी अधिक 25 नर असा वराह गट स्थापन करण्यासाठी पशुपालकांच्या प्रकल्पानुसार 30 लाखापर्यंत अनुदान मिळणार आहे। ज्यामध्ये नवीन अमेंडमेंटनुसार पात्र संस्थांना वराहाचे युनिट किमान 50 मादी आणि 5 नर तर कमाल 100 मादी आणि 10 नर यापर्यंत ठेवता येईल। त्या अनुषंगाने 50% अनुदानाची कमाल मर्यादा ही खालीलप्रमाणे राहील, ज्यामध्ये 50 मादी अधिक 5 नर यासाठी 15 लक्ष,
तर 100 मादी आणि 10 नर यासाठी 30 लक्ष याप्रमाणे अनुदानाची कमाल मर्यादा असेल। यामध्ये विविध प्रकारच्या शेडचे बांधकाम, त्यानंतर ब्रीडिंग स्टॉक आणि इतर अनुषंगिक बाबी यासाठी अनुदान पात्र असतील। वराह पालनाद्वारे उद्योजकता विकास यामध्ये आनुवंशिक सुधारणेद्वारे देशातील वराहांची प्रति जनावर उत्पादकता वाढवणे, उद्योजकता आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देऊन या क्षेत्रात फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज निर्माण करणे, वराह मांसासाठी आयातीवर अवलंबून न राहता त्यासाठी पर्याय निर्माण करणे व वराह मांस उत्पादनाची निर्यात सुरू करणे, तसेच वैज्ञानिक संगोपन पद्धती, पोषण आहार, रोग प्रतिबंधक इत्यादी बाबत वराह पशुपालकांमध्ये जागरूकता निर्माण करणे ही योजनेची उद्दिष्टे आहेत। या योजनेमध्ये मार्गदर्शक तत्वांच्या अधीन राहून प्रत्येक युनिटसाठी प्रकल्प खर्चाच्या एकवेळ 50% भांडवली सबसिडी जास्तीत जास्त 30 लाखापर्यंत प्रदान केली जाते। सबसिडी भांडवली सबसिडी असेल आणि 2 समान हप्त्यांमध्ये दिली जाईल। पहिला हप्ता NCDC सारख्या अनुसूचित बँक कॉर्पोरेशन वित्तीय संस्थांना अगोदर जारी केला जाईल। बँक किंवा वित्तीय संस्थेने लाभार्थीला पहिला कर्जाचा हप्ता जारी केल्यानंतर आणि राज्य अंमलबजावणी एजन्सीद्वारे त्याची पुष्टी केल्यानंतर सिडबी द्वारे उद्योजक किंवा पात्र घटकांच्या खात्यात जमा केला जाईल। प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्य अंमलबजावणी एजन्सीद्वारे प्रमाणित केल्यानंतर सिडबी द्वारे दुसरा हप्ता जारी करण्यासाठी लाभार्थी पात्र असतील। स्वयं वित्त पुरवठा प्रकल्पाच्या बाबतीत ज्या बँकेत उद्योजक पात्र घटकांचे खाते आहे त्या बँकेद्वारे प्रकल्पाचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे। लाभार्थीचे खाते असलेल्या सिडबीद्वारे कर्ज देणाऱ्या बँकेत 50% अनुदानाचा पहिला हप्ता प्रदान केला जाईल। जेव्हा लाभार्थ्याने पायाभूत सुविधांसाठी प्रकल्पासाठी 25% खर्च केला असेल आणि राज्य अंमलबजावणी एजन्सीद्वारे त्याची पडताळणी केली जाईल तेव्हाच अनुदान दिले जाईल। प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आणि राज्य अंमलबजावणी एजन्सीद्वारे सत्यापित केल्यानंतर 50% अनुदानाची उर्वरित रक्कम सिडबीला दिली जाईल। उद्योजकता प्रकल्पांतर्गत स्वयं वित्त पोषण मोडमध्ये लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या उद्योजक किंवा पात्र घटकांना समर्थनासाठी मागणी केलेल्या अनुदानाच्या किमतीच्या पलीकडे प्रकल्पाच्या उर्वरित खर्चासाठी 3 वर्ष शेड्यूल बँकेकडून बँक गॅरंटी प्रदान करणे आवश्यक आहे। बँक गॅरंटीची एक प्रत आणि घोषणापत्र अर्ज सादर करताना ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे। अर्जासोबत संलग्न करणे आवश्यक आहे। खेळते भांडवल, वैयक्तिक वाहन, जमीन खरेदी, भाड्याची किंमत आणि जमिनीच्या भाडे यासाठी कोणतेही अनुदान दिले जाणार नाही। याच अभियानामध्ये दुसरा उपघटक आहे पशुखाद्य व वैरण विकास करणे अंतर्गत गुणवत्तापूर्ण बियाणे उत्पादन, पशुखाद्य निर्माण करणे, पशुखाद्य उद्योजकताचा विकास करणे अशा बाबींसाठी प्रकल्पाच्या किमतीच्या 50% आणि त्यांच्या प्रकल्पानुसार 50 लाखापर्यंत अनुदान मिळणार आहे। या योजनेमध्ये मुरघास, बेल, वैरणीच्या विटा आणि TMR निर्मितीसाठी 2 टप्प्यामध्ये सिडबी मार्फत अनुदान मिळणार आहे। या अभियानामध्ये तिसरा आणि महत्त्वाचा घटक म्हणजे नाविन्यपूर्ण संशोधन आणि विस्तार हे उपअभियान यात राबवलं जाते, ज्याच्यामध्ये पशुधन विमा यासाठी केंद्र व राज्य शासन अर्थसहाय्य करणार आहे। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्र्य रेषेखालील पशुपालकांना 5 कॅटल युनिट, शेळी मेंढी, वराह यासाठी केंद्र व राज्य शासन अर्थसहाय्य करणार आहे। सदर योजना ही महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे। 20 जानेवारी 2023च्या शासन निर्णयानुसार योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता निकषामध्ये पुढील निकषांचा समावेश करण्यात आलाय, ज्यामध्ये राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या उद्योजकता विकास या अंतर्गत अर्जदारास आता एका वेळेस एकापेक्षा जास्त कार्यक्रमांसाठी अर्ज करता येणार आहे। एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त प्रौढ व्यक्तीस पात्रता निकषांची पूर्तता केल्यास त्यांना अभियानाच्या उद्योजकता विकास या अंतर्गत अर्ज करता येऊ शकेल आणि लाभ देखील घेता येऊ शकेल। लाभार्थीचे बचत खाते कर्ज देणाऱ्या बँकेत असणे आता आवश्यक आहे। सदर बचत खात्यात बँकेमार्फत अनुदान वितरित होणार आहे। अर्जदाराचा स्वहिस्सा प्रकल्प किमतीच्या किमान 10% आता आवश्यक राहील। योजने भेट देऊ शकता किंवा नजीकच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुख, पशुधन विकास अधिकारी विस्तार, पंचायत समिती यांच्याशी संपर्क करू शकता। या योजनेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत, ज्याचे संकेतस्थळ https तुम्हाला अर्ज भरण्याची प्रक्रिया जाणून घ्यायची असेल तर वरती आय बटनवर क्लिक करा। अर्ज कसा भरावा याची संपूर्ण माहिती तुम्हाला आय बटनवर क्लिक केल्यानंतर पुढील व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर त्वरा करा, योजनेसाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांसह ऑनलाईन पोर्टलला भेट द्या।
तर सबस्क्राईब करा ऑल अबाउट ॲनिमल यूट्यूब चॅनल. नियमित व्हिडिओ नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.